पप्पा मी तुमच्यासोबत रुसले. काय झालं रुसायला? अहो पप्पा तुमच्या लग्नाला मला बोलवलं का नाही? माझ्या लग्नाला आले असते, काय केलं असतं बरं लग्नाला येऊन? अहो पप्पा मी तुमचं लग्न मम्मी सोबत करूच दिलं नसतं. का बरं? का नसतं दिलं लग्न मम्मी बरं? अहो पप्पा तुमच्यावर किती ओरडते. नुसतं गिरणीचा भोंग असतो तसा तर वाव वाव वाव. तू तो गया बेटे. अरे परिबाळा, गिरणीचा आवाज तसाच असतो, वाव 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 करतो, डोकं दुखतं. तुला नाही माहित, लय त्रासदायक असतो आवाज. अहो पप्पा मला तर गिरणीचा आवाज ऐकूच वाटत नाही बाबा. हा ना, मग तुला तर म्हणली गिरणीच्या आवाजाचं लय अवघड आहे. ती त्याच्यात लय तिथं बसायचं नाही, दळण ठेवायचं आपल्या माघारी यायचं. उगाच काय ते कसल्या आवाजाचं चालू आहे? किती वेळ झाला? अगे काय नाही, ती गिरणीचं बोलत होती की गिरणीचा आवाज तिला सहन होत नाही. त्याच्यामुळे ती म्हणत होती की लयच आवाज आहे गिरणीचा. त्या गिरणीवर न बरं झालं माझ्या लक्षात आलं. जावा दळण घेऊन या. देवा, असं घरातलं कुठलं काम राहिलं नाही की ती मी शिकलो नाही. सगळी कामं ती बायांची शिकून बसलोय. अजून काय राहिलं असलं तर बघ. आणि असं कोणतं काम आहे हो, जे तुमचं काम मी करू शकत नाही? ते सांगता बायांची कामं मी शिकलो सगळे म्हणून. सगळी कामं ना बायांची मी शिकलोय, पण गाड्यांची काय काम आहेत ना ती बायांना कधीच जमणार नाही. का जमणार नाहीत? करू शकतात बाया बी काम लागला सांगायला. अगं मम्मी तू पप्पा सारखं गप्पा बसू शकते का? बसू शकते? बात तो सही है. हे असलं कुठं छोटं सांगत असतोय, दुसरं काय तर सांगा, बघा करून दाखवते. हा का? दुसरा मग मला सांग, तू मेकअप न करता बाहेर जाऊ शकते का? अगं हे काही नवीनच. अगं मेकअप म्हणजे बायकांची शान आहे, आणि बिना मेकअपचं बाईक कधीच बाहेर निघत नाही. काय बी उगा प्रश्न यायचा, दुसरं काहीतरी विचार. हा का? बर, 3 महिन्यात एक बी नवीन साडी मागायची नाही. असले काय प्रश्न असते ते? अहो दुसरं काहीतरी सांगा. अगं मम्मी मग आहे ना, तू लय दिवस आजीला फोनच करायचं नाही. ए तुमचे प्रश्न राहू द्या बाजूला. मला नाही काय तुम्हाला प्रश्न विचारायची. अजून एक काय सांगता सांगू? काय गरज नाही मला तुमच्या प्रश्नांची. लागला सांगायला. नाही म्हणत ती की गाड्यांची प्रत्येक काम बाया करू शकतात. करू शकते का? गप्प बसू शकते का? सगळं करू शकते, पण काय बी विचारलं कसं काय बी सांगावं. सांगायला लागला. भूक लागली. हात धुवा, वाढते जेवायला तर. हा चालतंय. लयच नाटकं करायला लागले ते आपल्या पुढे का नाही? A few moments later. कधी ती जेवायला लय वेळ लावा लागला. काय माहित पप्पा. भाजी बी तिला चांगलं येत नाही तेवढं, आणि मग बळच खावा लागते. ती गवारीची शेंग तर तुला सांगतो मीठच टाकत नाही. अहो पप्पा नीट बघून मग करायचं होतं की लग्न. तीच तर लापडा झाला पाहिजे. मला काय म्हणले माहितीये का आधी, की लय स्वयंपाक येतोय, लय सुगरण भारी आहे. पण आता काय करणार, आधी काय बी खोटं बोलते ती. पण माझं बी चुकलं. मी बी त्यांना म्हणलो तुम्ही परमंट आहे. बहुतेक मग ती बराबरी झाली. तिनं सांगितलं होतं स्वयंपाक येतोय, आणि मी सांगितलं मी परमंट आहे. तिनं बी मला फसवलं, आणि मी बी तिला फसवलं. चपात्या कापी ती. बरं काय जाऊ दे आता. पप्पा आता गपचूप बसा. आता उगाच लग्न केलं. आता पप्पा मला छान छान भाज्या यायला लागल्या ना, मग मी तुम्हाला आहे ना छान छान भाज्या खाऊ घालते. काय उपयोग बाई, तू बी आईचं शिकून करणार. तू ते आईचं शिकू नका. नाही, मी- युट्यूबवर बघा, YouTube छान वर छान बघते. रेसिपी असते त्या. काय हिचं जर शिकली ना तर तुझा बी नवरा परत बोंबाला ती बी माझ्यासारखंच येऊन ती काय माहिती आग पडली. हा धरा खावा. कशाची भाजी केली? बटाट्याची. बटाट्याची भाजी केली. द्या की मग चपाती. पाणी आणत्या. पाणी आण पाणी आण. पाणी पाणी. मी इथं बटाटा ठुलंय मम्मीने मला छोड. तुला चांगलं लागते काय?
अहो पप्पा मम्मीनं अगं मला मीठ जास्त झाले तुला मीठ बी झालेलं जास्त कळणार पप्पा का मम्मीनं मला इथं दिलंय म्हणलं तर ना मीठ जास्त झाले आले आता. भाजी देऊ का हो तुम्हाला भाजी का एक चमचा दे लय नको देऊ पप्पा काय टाकलं मम्मीला एक चमचा दे चमचाच देऊन गेली काय माहिती आहे लोक काय लय ते विचारतात आता त्याच्यात. खा तो रुको जरा काय की मम्मीला सबर करो. भात एवढा पुरव का आपल्याला पुरण त्याच्यावर मस्त असं कोरडा खा चांगला आहे. आली मला चपाती देऊ का तुम्हाला चपाती बाद झाले आम्हाला भरपूर आहे का नाही कशाला उगाच? पप्पा मम्मीला काय झालंय चपातीच घेऊन गेली चपाती बस म्हणजे हा बाई आता भातावर जगावं लागेल काहीतरी बिझनेसला बहुतेक बदला घ्यायचं ठरवलं का काय ह्या बाईनं मगाशी असं वाट मगाशी बोलल्यामुळे तर राहणं नाही झालं आला असं राग आलता का मम्मीला नाही पण हसत हसत बोलत होती तुमच्या हाताना रागत गेलती पप्पा बटाटे द्या काय त्यातलं भात देऊ का तुम्हाला भात आहे हा भात झाला आहे का लय मोठा कशाला एवढं थोडाच दिलं लय नको देऊ त्यातून थोडाच टाक जाते पप्पा मम्मीला असं का करायला लागले भाजी दे चमच्यावर म्हणलं तर चमचा देऊन गेली चपाती बस म्हणलं तर चपाती घेऊन गेली हे ना थांब टाकायच्यात खा पप्पा, मला काहीतरी इथं बटाटा महाभारत घडणार आहे परी बहुतेक राग आलाय परत आता एवढंच खा गब्बस आणि ताप देऊ नको बरं का खेळू नको चिखल करू नको राडा करू नको कुठं नाही तर तू बी मार खाशील मी तर काय नाही बघ मी आता जेवणार आहे आणि नीट बाहेर निघून जाणार आहे पोट बी भरणार नाही एवढी आता भातावर तर माझं पोट सुद्धा भरत नाही पप्पा माझं पण भरत नाही मला काय भातच बोलू नको तिला आज दिवसभर आणि खराब आहे तिचा मम्मी तुम्हाला काय भाजी भात चपाती काय द्यायची का हं. नाही 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 नको काय सुद्धा नको बस झालं एवढंच भरपूर आहे बस झालं ना हा पप्पा आता तर ताटच घेऊन गेली बहुतेक मागाचाच राग काढलाय मम्मीनं तुला बी लय जोर आला होता मग तिच्या चुका काढायला माझ्या बरोबर तुला बी उपाशी मधली भूक लागली आवड आणि कोण पण भाजी तिकट झाली पाणी पिऊ काय झाले या मम्मीला पोटभर जेवण सुद्धा दिलं नाही